खूप दिवसांनी घेतलं त्याला. नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो स्वारगेट पासून 3 किलोमीटर अंतरावर जवळ एक लवबर्डचा सेटअप आहे आणि कॉकटेल वगैरे बाकीचे पण पक्षी आहेत. मस्त पाहण्यासारखे पक्षी आहेत. सर्व माहिती त्यांच्याकडून घेणार आहे आपण. किती दिवसापासून स्टॉक करतायत किंवा हे काय मार्केट रेट यांचा काय किंवा सर्व माहिती घेणार आहे. ते पहिल्यांदा आपलं नाव सांगा. मी आनंद चंद्रकांत सुर्वे, पत्ता आपला राहणार पुणे, शिवदर्शन. ओके, मोबाईल नंबर सांगा. 9096263552. किती दिवसापासून क्षेत्रात काम करताय? आता झाले तरी एक 7-8 वर्ष आले काम करतोय या क्षेत्रामध्ये. पहिल्यापासून हेच पक्षी एक वेगळे होते काय? पहिल्यापासून छोटे बजेटची आपण पहिली सुरुवात केली. नॉर्मल एक लवबर्डची जोडी वगैरे, मग तशी आवड निर्माण होत गेली. त्याच्यानंतर मग डेव्हलपमेंट वगैरे आपण करत गेलो. एक पक्षी वाढवत म्युटेशन मध्ये आपण काम करत गेलो. हो, आता जे पक्षी वेगवेगळे कलर तयार झालेले हे बाहेरून आपण आणलेले आहेत का सगळे? काय आपल्याकडे ब्रीडिंग वगैरे नाही, आपण मागवलेले आहेत. मग आपल्या इथं ब्रीडिंग केलेले आहेत. ओके, ही ब्लड लाईन पुण्यातली का बाहेरची? बाहेरची पुण्यातली नाही. ओके, चालेल. सुरुवात करा आम्हाला पक्षी दाखवायला सुरू. याच्यामध्ये होगोरोमो ब्लॅक पेटल एक्झिबिशन मध्ये त्याचे काय दांडी बच्चे काय आहेत ना, त्याच्यामध्ये पोस्टिंग केलेले बच्चे त्याचे सुद्धा बच्चे आहेत. ओके, 3-4 बच्चे म्हणजे 4-5 बच्चे आहेत. हो, त्याच्यामध्ये 3 बच्चे ब्लॅक पेजचे आहेत, डबल ब्लॅक. ओके, दुसऱ्या पेरचे का सोडले का? तिसऱ्या पेरचे तर सोडले का? हो, 3 बच्चे पोस्टिंग केलेले आहेत आणि 2 बच्चे त्यांचेच आहेत. त्यांचा रेट काय मार्केट रेट चालू होता? याच्यामध्ये 3-3.5 हजार रुपये नॉर्मल बजेटची पेअर आहे. हा एक्झिबिशन मध्ये मग असल्यामुळे 7 ते 8 हजार रुपये किंमत आहे याची. वरचा कोणता आहे? हा ब्लॅकविंग स्प्लिट पेअर आहे. ब्लॅकविंगचे स्प्लिट. यांचे काय तांडी बच्चे काय आहेत? यांची आता पेअरअप केलेली आहे, अंडी नाही अजून आलेली, जस्ट फर्स्ट. हो, पेअरअप केलेली आहे. किती दिवसाचा पेअर आहे सगळा? किती दिवसाचा पेअर आहे? वय काय या पेअर? आता यांचं असेल एक 7 ते 8 महिन्याचे असतील. घरचेच पक्षी आहेत का बाहेर आणले? हे घरचेच आहेत. त्याच्यामध्ये एक्झिबिशन मध्ये क्रस्टेड आहे आणि एक्झिबिशन मध्ये होगोरोमो मेल आहे. आपला घरचा का बाहेर चाललेला? हा, हे घरचा आहे, तो बाहेरचा आहे. फिमेल बाहेर. हो, त्याचे काय अंडी बच्चे आता फर्स्ट पेअर आहे. फ्रेश पेअर आहे. इथे हा ब्लॅकविंग होगो. अंडी हो, अंडे आहेत. एक्झिबिशन मध्ये आता बच्चे निघतील त्यांचे. त्याचे काय म्हणजे घरचे होते का? नाही, आपण बाहेरून मागवलेले आहेत. नवीनच पेअर. हो, फ्रेश पेअर आहे. त्याचे पट्टे काय रेटने सेल करतात? पट्टे तरी आता साधारणतः इंडियामध्ये तरी मुश्किल आहेत. बरेच ठिकाणी फक्त ब्लॅकविंग वर काम करतात. ते आपण होगोरोमो मध्ये एक नाही म्हणलं तरी 60-70 हजार रुपये जोडी जाते. आणि नेक्स्ट आहे ब्लॅक टेस्ट मेल. स्प्लिट फिमेल आहे ब्लॅक टेस्ट. यांचा एक बच्चा निघाला. हो, या बर्डची किंमत जाते सिंगल बर्ड घ्यायला गेला तरी 50 ते 60 हजार रुपयाला सिंगल बर्ड. 60,000 रुपये. हो, 60,000 रुपये. सेम पेअर इथं सुद्धा आहे. आपण कुठून खरेदी केलेलं आहे का? आपला हे आपण पहिले बांगलादेश मधून आणलेलं, बाहेरून इम्पोर्ट केलेले पहिले. हा डबल ब्लॅक स्प्लिट आहे पेअर. थोडक्यात ब्लॅकविंग पाईड म्हणतो ना आपण, तसा प्रकार आहे हा. ब्लॅकविंग पाईड आणि फिमेल डबल ब्लॅकची स्प्लिट आहे. वय काय आहे याचं 1 वर्षाच्या आतमध्ये. पहिले काय क्लच काढले तर पहिला दोन्हींचा पहिला क्लच. हा सुद्धा पहिला क्लच आहे. अधिक साईज मध्ये एक्झिबिशन मध्ये होम ब्रीड आहे हा. याचा सुद्धा पहिला क्लच आहे. फिमेल काय लावले? फिमेल एक्झिबिशन मध्येच आहे. हो, त्यांचा रेट काय जातो साधारण? हे जातात 30-35 हजार रुपये जोडी जातात. हा सुद्धा ब्लॅक टेस्ट आहे. ब्लॅक टेस्ट आपण एक्झिबिशन मध्ये वर्किंग साठी आपण आहे ना, त्याला TCB फिमेल लावलेली आपण. यामध्ये असे आले एक्झिबिशन मध्ये ब्लॅक टेस्ट आलेले आहेत.
एक्झिबिशन वर्किंग मध्ये आपण पहिलं फर्स्ट जनरेशन आलेलं आहे आपल्याकडे. हा पण आताच लावलेला आहे. हो फर्स्ट पेअर आहे आणि ही पेअर आहे डबल ब्लॅक होगो वर्किंग. होगो मध्ये स्प्लिट आहे ते ऍक्च्युअल मध्ये. हा मेल ब्लॅक पेसची फिमेल आहे होगो स्प्लिट मध्ये. 3 बच्चे आहेत. हो 3 बच्चे आलेले. त्यांचं काय मार्केट रेट काय जातो साधारण? यांचा आता डबल ब्लॅक होगो मध्ये तरी नाहीये, इंडियामध्ये तरी नाहीये पेअर. त्याचं पेअर असतात आपण जरी किंमत ठरवायची झाली तरी थोडं मुश्किल आहे. मुश्किल आहे, बरोबर. सेकंड लॉट हा एक्झिबिशन मध्ये फिमेल लिटिनो आहे. मेल तो मस्ती करत होता, बच्चांना मारत होता, साईडला काढावं लागतं ना. तो अग्रेसिव्ह झालं की साईडला काढावा लागतो तो, त्यामुळे आता फिमेल सांभाळते त्यांना. सेकंड मध्ये नाही यांचं झालं ना. यांचे हे ब्लॅक फेस होगो, ब्लॅक फेस मध्ये एकदम छान फिमेल आहे. व्हायलेट मार्किंग मध्ये बाहेर येणार नाही त्याशिवाय. त्यांचा काय मार्केट रेट काय चालू आहे? तुमचा 1 लाख 1.5 लाख रुपये चालू आहे जोडी. 1 ते 1.5 लाख रुपये. सेकंड आता हे डबल ब्लॅक मध्ये होगो स्प्लिट आहेत. ग्रीन मध्ये, ग्रीन सिरीज मध्ये. त्यांचे काय अंडी बसते? म्हणजे आता अंडी पडलेत. आता अंडी आता जस्ट बॉक्स लावलेला आहे. यंगच पेअर आहे ना? हो फ्रेश पेअर आहे आता ती. याचाच भाव येतो. कसा भाव येतो? हा टॉर्काइज ब्लू म्हणतात त्याला. तो डबल ब्लॅक ग्रीन आहे. डबल ब्लॅक मध्ये ह्याच्यामध्ये आपण हे केलेले ट्रान्सप्लांट केले ते बच्चे. टेन्शन नाही येत जास्त करून. आता ते पेअर अप आपण काढलेले. हे एक बच्चे सांभाळण्यासाठी पेअर ठेवलेली आहे. सेकंड इथं एक डन फॅलो वर्किंग मध्ये आपण हे करतोय. रेनबो मध्ये डन फॅलो काढायचे वर्किंग चालू आहे आपलं. अंडी पडले. फर्स्ट क्लच आहे यांचा आता. घरचे काय आणलेले? घरचे पट्टे डन फॅलो आणलेला आहे आणि ही फिमेल आपल्या म्हणजे फ्रेंड कडचीच आहे. ब्रीडिंग साठी आपण. सेकंड एक्झिबिशन होगो मध्ये मेल. एक्झिबिशन मध्ये फिमेल आहे. त्यांचे काय चांगली बच्चे? त्यांची आता फ्रेश पेअर आहे ती, आता लावलेली आहे. त्यांचे म्हणजे आता हा मेल कोणता आहे म्हणजे? एक्झिबिशन होगो. फिमेल? फिमेल आपल्या एक्झिबिशन मध्ये साईज डेव्हलपमेंट किंवा कलर म्युटेशन साठी तो केलेला आहे. डिस्टेंबर पाईड कलर साठी आपण तो लावलेला आहे. याच्यामध्ये पाईड टप्पेड मध्ये हा एक्झिबिशन मध्ये क्रस्टेड आहे. त्याचे अंडे आहेत. मला लेटिनो होगोरो मध्ये फिमेल लावलेले आपण. अंडे असतील त्यांचे. हे होतं इथं शिफ्ट केलेली अंडी आहे. डिसेंबरची नॉर्मल पेअर आहे. अंडी कोणत्या पेअरचे? इथं ब्लॅक विंगचे बच्चे आहेत. ब्लॅक विंगचे कलर छोटे अजून. हा वर्किंग साठी बर्ड आहे. एक्झिबिशन मध्ये क्रस्टेड का स्प्लिट आहे. फिमेल सुद्धा आहे, दाखवतो ट्रायंगल मध्ये. घरचे पट्टे आहेत का आणलेले? घरचे अंडे आहेत. अंडे असतील कारण 5 अंडे. सेकंड पार्ट एक्झिबिशन मध्ये हा असा सुद्धा फिमेल आहे, दाखवतो. आले का? नाही. ग्रे मार्किंग मध्ये ब्लॅक स्पॉट. त्यांच्यात अंडे आहेत.
मस्त. त्यांचा काय रेट चालू होता? जे काही आपण विकल तसं एक 10-15 हजार रुपये सिंगल पीस जातो. आपण रेनबो वर्किंग मधला मेल आहे, ग्रे गोल्डन फेस, ग्रे ग्रीन गोल्डन फेस. फिमेल आहे, एक मिनिट, मेलॅनिस्टिक फिमेल आहे त्याची. इकडून दाखवा. मेलॅनिस्टिक अंडी पडलेली आहेत. 5 अंडी आहेत आता. मस्त. हे सुद्धा होम ब्रीड आहे. मेल फिमेल दोन्ही का फक्त फिमेल? फिमेल मेलॅनिस्टिक आहे, तो रेनबो वर्किंग मध्ये ग्रे गोल्डन फेस. याच्यामध्ये ग्रेची फिमेल आहे, ती मागवलेली बाहेरची, आणि तो मेल आपला हा रेड आहे होगो मध्ये बॅकफिल आहे. अंडी बच्चा आता नाही, आता फर्स्ट फेअर आहे. हो, फर्स्ट फेअर आहे. आणि बच्चा समान. हो, आणि इथं हा फ्लाईट केज आहे. तसे फ्लाईट केज मध्ये हा दाखवा बरं. फ्लाइंग मध्ये सोडलेले आहेत आपण बरेचसे. आणि ते ब्लॅक सिरीजचा ब्लॅक केज केलेला आहे आपण, पूर्ण ब्लॅक बजीज आहेत. हे सगळे पट्टे तयार झालेले का आणलेले आहेत काय? हे ह्याच्यामध्ये आपले सगळे होम ब्रीड्स आहेत. एक्झिबिशन मध्ये ब्लॅक फेस आहे, परत ब्लॅकिंग होगो मध्ये सुद्धा आहे. हा दाखवा, डबल ब्लॅक मध्ये. काय रेट काय होता मार्केट? डबल ब्लॅकचा तरी आपण घ्यायला गेलो तरी 1.50 1.60 पर्यंत एक शेअर येते. हो, किंवा 1.20 1.30 पर्यंत सुद्धा जाते. आणि हा एक्झिबिशन क्रेस्टेड मध्ये फर्स्ट मोड झालेला आहे. आता ब्रीडिंग वर घ्यायचं काय? नाही, अजून 3 मोड होतपर्यंत नाही ब्रीडिंग. अजून 2-3 महिन्यानंतर ब्रीडिंग करायचं. वरचे कोणते? ते आपले एक्झिबिशन मध्ये किंवा आपले मेलॅनिस्टिक वगैरे आपण जे स्प्लिट मध्ये काम करतो ना, त्याच्यामध्ये तयार केलेलं. त्याच्यामधले काही विकायला आहेत आता का सगळे घरी ठेवलेले आहेत? विकायला बरेच आहेत. आता रिक्वायरमेंट जशी समोरचा मागतो तसं आपण देतो आपण. असं वर काय ते रेनबो मध्ये पट्टे, घरचे पट्टे? नाही, आणलेले आहेत ते, जस्ट त्यांना ठेवलेले आहे साईडला. आपण आणले की लगेच मिक्स करत नाही ना बर्डला, कोणाला काय आजार वगैरे असतो त्यामुळे. हो, हे पाहिजेत ना? हे बघितलं. हे कॉकटेलचं का आता ब्रीडिंग वर? कॉकटेलचं आता ब्रीडिंगला लावायचं आहे. ब्रीडिंग पेअर आहेत त्या, सेटअप रेडी आहे बाहेर, फक्त आता त्याला आज लावायचा होता. 1-2 दिवसात सेटअप होऊन जाईल त्यांचं सुद्धा. वर्ष ते आपलं ते असे शो साठी आणलेले ते. त्यांना ब्रीडिंग वर घ्यायचं नियोजन आहे का नाही? भविष्यात लावूयात ब्रीडिंगला. त्यांचं काय रेट काय जातो साधारण? त्यांचा एक 2,500 ते 3,000 रुपये.